रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सीताहरण तात जनी कहे पिता सन जाई. सीताहरण तात जनी कहे पिता सन जाई. जो मैं रावण कुल सहित कई दसानन आय. श्यावर रामचंद्र की जय, मापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय. सीताहरण तात जनी कहे पिता सन जाई. जो मैं रामत कुल सहित कहे दशानन आय. सियावर राम जटायुगत प्राण. जटायूच्या 10व्याच्या निमित्ताने जटायूचे जातभाई जमले. हे नीट आहे का बरं का? प्रभूनं हात जोडले, मी वनवासी आहे. जटायूच्या जातभाईंनो, 10व्याचं जेवण देऊ शकत नाही तुम्हाला, पण निमंत्रण देतो. माझं रावणासोबत युद्ध सुरू होईल. जगातल्या जटायूच्या जातभाईनं यायचं. राक्षस मेला का उचलू उचलू खायचा. वानराच्या प्रेताला धक्का लावायचा नाही. निमंत्रण. म्हणून 72 दिवस लढाई झाली. राम रावण युद्ध 72 दिवस. सगळ्या चौपट कालावधी आहे. चौपट. महाभारताचं युद्ध गाजलं ते 18 दिवसाचंच होतं. मग असं का लिहिलं? गगनम गगनाकारम सागरम सागरो महा राम रावण योर युद्ध. राम रावण योर युव. ज्या काही गोष्टी त्याला उपमान आहे. समुद्र समुद्रासारखाच, आकाश आकाशासारखंच, राम रावणाचं युद्ध राम रावणाच्या युद्धासारखंच. कारण हे 18 दिवस झालं ते 72 चौपट कालावधी. आणि 72 दिवसामध्ये जेवढे राक्षस मेले, जटायूचे जातभाई तेवढ्याच कामावर आहे. मेला की खाल्ला, मेला की खाल्ला, मेला की खाल्ला. वानराच्या प्रेताला धक्का नाही लावला. आणि मग काही अर्धवट रामायणाचं वाचन करणारे माणसं विचारतात, एक प्रश्न विचारू का बुवा? काय? राम रावण युद्ध संपल्यानंतर इंद्राच्या द्वारा अमृताचा वर्षाव झाला. हो. मग अमृताचा वर्षाव झाल्यावर सगळी वानर जिवंत झाली. बरोबर आहे. मग वानर जिवंत झाली तर राक्षस का नाही झाली? एकाच मैदानात होते ना. अरे भाऊ, डेड बॉडी तर पाहिजे जिवंत व्हायला. जटायूच्या जातभाईनं एकही डेड बॉडी ठेवली नाही. राक्षसाची अमृताचा वर्षाव झाला तो फक्त वानराच्या प्रेतावर. म्हणून हे पुन्हा सजीव झाले, ते कायमचे मुक्त झाले. आता आमच्या संताचा पुरावा पहा. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. कपी कुळ उत्तरले मुक्त केले राक्षसा. इथे उत्तर आहे. मुक्त केले, ते कायमचे संपले. हे पुन्हा सजीव झाले. आता हे महाराज आल्यामुळे जास्त आमचा उत्साह आहे आज. तर उद्या येतील बहुतेक. उद्या येतील. झालं. मस्त मजा आली. हा महादेवराव, मजा आली. थोडासा विचार करू आपण. रामाचं नाम मुखाला येण्याकरता अनंत जन्माचं पुण्य पाहिजे. तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. सगळे पाठ आहे तुम्हाला एक कामा. अरे मग रामाचं नाम मुखाला येण्याकरता जर अनंत जन्माचं पुण्य पाहिजे, तर तो राम पोटाला येण्याकरता किती जन्माचं पुण्य लागेल? अरे योग्याच्या ध्यानाला जो भगवान येत नाही, तो गोकुळात नंद पाटलाला पप्पा म्हणतो, यशोदेला मम्मी. खरं आहे की नाही? काय कारण? नंदाने सुकृत केले अगणित, म्हणून भगवंत आला ते. त्याचं उत्तर आहे. तुम्ही प्रमाण शोधा, गोड वाटेल तुम्हाला. अनंत जन्माचं पुण्य देव पोटाला येण्याकरता, तर देवाचं नाम मुखाला येण्याकरता किती जन्माचं पुण्य लागेल? मग विचार करा. जो राम पोटाला आला तो राजा दशरथ मेला. तो राम पाणी पाजायला नाही बापाला, आणि त्या रामाच्या मांडीवर मान ठेवून प्राण सोडतो जटायू.
तो केवढा पुण्यवान. म्हणून एकदा सर्वांनी जटायू करता मावल्यांना तुम्ही सगळे हात वर करा. बस एकच दिवस राहिला आता, उद्या जाऊ. शाबास. सीताराम राम राम सर्वांनी सीताराम जटायू करता. राम राम सीता ये बात. सीताराम राम राम सीताराम राम राम सीता. आनंद टाटा दिसलेला नाही शेठजी. सीताराम राम राम सीताराम राम राम सीता. संत मारुती बाबाच्या डोळ्याला वैकुंठात धारा लागल्या असेल. सीताराम राम राम सीताराम राम राम सीता. सीताराम राम राम सीताराम राम 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 सीताराम राम राम शाबास शाबास. सीताराम राम राम भजन करो महाराज लोग. राम राम आदिनाथजी. राम कथा में धीरज जायो पापनाथ तुमरे स्थान. राम कथा में धीरज जायो पापनाथ तुमरे स्थान. राम 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 सीता. बोलो. तुलसी में बर्बादी कहते किया छटायो काय सगान. तुलसी ने बर्बादी कहते किया जटायु का गुणगान. तुलसी में बर्बादी कहते किया छटायो काय सगान. तुलसी ने बर्बादी कहते किया जटायु का गुणगान. राम कथा में धीरज जायो अपना तुमरे स्थान. राम कथा में धीरज जायो अपना तुमरे स्थान. राम 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 सीता. बोलो. सीताराम राम राम सीताराम राम राम सीता. सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम. हे एवढं सोबत आहे. शेवटच्या दिवशी ते चाललंय ते शेवटी एवढं. सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम. सीता. हात वर हात वर हात वर. सीता राम राम. धन्यवाद. जटायू उद्धार करून प्रभू पुढे निघाले. कबंद नावाचा राक्षस धावून आला. प्रभूने त्याचा नाश केला. तो पूर्वजन्माचा गंधर्व होता, पण त्यानं ब्राह्मणाची निंदा केल्यामुळे त्याला राक्षस व्हावं लागलं. आता आपण ज्या कथेची वाट पाहत आहात, भिल्लांचा राजा शबर, त्या शबर राजाची कन्या शबरी. अल्पवयात लग्न करण्याची परंपरा असल्यानं शबरीच्या पित्यानं शबरीचं लग्न जुळवलं. सगळी तयारी लग्नाची झाली. तयारी झाली म्हणजे काय, दारूचे माठ, पशुची दावण. शबरीनं सहज विचारलं, पप्पा
पप्पा नसेल शब्द पण समजून घ्या काय होत त्याला. ए दारूचे माठ, पशुची दावण, तुझं लग्न आहे बेटा, माझ्या लग्नाचा या पशु काय संबंध आहे? तुला कळत नाही, ही मेजवानी दिली तर आपले पाहुणे खुश होतात, नाहीतर पाहुणे नाराज होतात. आपल्यात पद्धत आहे. हे पशु मारणार बाबा, हा एवढे पशु, हा एवढे, हा एवढे गोजीरवाणे, हा एवढी दावणची दावण, उद्या कापल्या जाईल, जा झोप. शबरीनं झोपण्याचा प्रयत्न, तिला रात्रभर झोप आली नाही. रात्रभर. बाल मनावर सखोल परिणाम होतो सेठजी. म्हणून मोठ्या माणसानं, प्रतिष्ठित माणसानं, घरातल्या प्रमुखानं लहान लेकराच्या पुढे मर्यादा ठेवायची. नाही तर काही काही बाप मुलांना सांगता विडी पेटून आण, ते 2-4 आणतं व्यवस्थित, पण नंतर विचार करतं की मला पेटवायला सांगतं पप्पा ओढतं, याच्यात मजा असली पाहिजे, इथं टेस्टिंगला काय हरकत आहे. चुलीजवळ 2-4 झुरके मारतं आणि मग आणतं. तेव्हा घ्या बाबा. ते जास्त जळल्यामुळे बापाला शंका येते, का रे जास्त जळली, जास्त वेळ धरली होती. मग उलटी पाहिली, खालून वली झाली, थुंका लागलेला होता. तेव्हा खाली मान घातली त्या 10 वर्षाच्या पोरानं. लाल डोळे केले बापानं. विडी ओढता ओढता म्हणतो, गाढवाच्या बच्चा. इकडच्या भागात मराठी कळती वाटते. विडी ओढली वाटतं. विड्या ओढणं चांगलं आहे का गाढवा? विडी ओढून म्हणतो बाप मुलाला. बाल मनावर सखोल परिणाम होत असतो. 2 मिनिट घेतो बरं का महाराज. इकडची गोष्ट इकडची एकही सांगत नाही रे बाबा, उद्या दुपार संपेपर्यंत रामायण. हा रविवारचा दिवस. साहेब गाडी चालवतात, मॅडम शेजारी बसले, 2 मुलं मागं बसले गाडीत. 7 वर्षाची मुलगी, 5 वर्षाचा मुलगा. त्या दुकानात म्हटलं की फारशा चौकशा करू नका, रविवार आहे. मोठं ग्राहक नेहमीच आलं म्हणून दुकानदार पुढे आला. साहेबाला हाताला धरलं, खुर्च्या दिल्या दोघाला. मॅडम साहेब आतमध्ये बसले, त्यांना चहा पाणी. पण पांढरे शुभ्र ससे होते, ते ससे खेळवत बसले हे 2 लेकरं. 7 वर्षाची मुलगी, 5 वर्षाचा मुलगा. बराच वेळ, अर्धा तास ते आले आत. दुकानदार साहेब, तुम्ही ज्या सश्याचं मांस घ्यायला आला ते तुमचे पोरं ससे सोडत नाही. असं आहे का? ठीक आहे, इकडे या बेटा रे, बिस्किट घ्या. बिस्किट म्हटल्यावर ससे टाकूनच आले. तोपर्यंत ते काम केलं नोकरांनी आणि त्या काळ्या पिशव्या प्लास्टिकच्या 2 भरल्या, डिकीट ठेवल्या. बिल दिलं साहेबांनी, वाकून नमस्कार केला. गाडीपर्यंत सोडायला दुकानदार आला. साहेब बसले, स्टेअरिंग हातात घेतलं. मॅडम शेजारी बसल्या, पण मुलं बसत नाही. बसा रे गाडीत. बसून जाण तिथे, आता खूप जागा आहे ना. बाबा, ज्या सस्यांच्या सोबत खेळलो ना आम्ही, ते ससे पाहिजे खेळायला बंगल्यावर. घेतलं ते गाडीत आहे. बसा. नाही, एक ताईजवळ द्या, एक माझ्याजवळ. अरे बंगल्यावर गेल्यावर देतो, आम्ही बसणार नाही, इथं द्या. आता काय करणार महाराज? साहेब उतरला, डिकी उघडली, 2 प्लास्टिकच्या काळ्या पिशव्या दाखवल्या मुलांना. काय बाबा, ज्या सशांसोबत खेळला ना तुम्ही, ते ससे मारले बाबा. आम्ही ज्यांच्यासोबत खेळलो ते मारले. त्यासाठीच आलो. फक्त याच रविवारी तुम्हाला आणलं होतं. दरवर्षी आम्ही दोघंच येतो दर रविवारला. एवढे गोजीरवाने ससे मारून खाता बाबा, मग इथं कशाला येता? एखाद्या वेळेला पुढचं जाऊ द्या, सांगायची गरज नाही. एवढा परिणाम झाला, त्या पिशव्या तिथेच फेकल्या. आणि साहेबांना मॅडमनं पांडुरंगाची शपथ घेऊन प्रतिज्ञा केली की मेलो तरी या जन्मी मांस खाणार नाही. बालमनावरचा परिणाम सांगतो. अरे झोपली नाही रात्रभर शबरी, झोपली नाही. रात्रीची उठली, जे निघून गेली
पुन्हा जन्मात कधी बापाला दिसली नाही. बरं, तो बिल्लांचा राजा आहे, सगळं जंगल पिंजून काढलं तरी का सापडली नाही असं सांगितलं जातं. एक दाट झाडी होती, त्या झाडीमध्ये उंट मरून पडला होता. 3 दिवसापूर्वी प्रेत कुजलं होतं, सुजलं होतं, दुर्गंधी सुटली होती. शबरी आली. शबरीनं विचार केला, माझा बाप बिल्लाचा राजा सगळं जंगल पिंजून काढल, एवढीच एक जागा सुरक्षित आहे, दुर्गंधीमुळे इकडे कोणी येणार नाही, मी सापडल्या जाणार नाही. तिचा अंदाज खरा ठरला. 3 दिवस बिना अन्ना पाण्याची नाका तोंडाला फडकं लावून त्या दुर्गंधीयुक्त उंटाच्या प्रेताच्या शेजारी बसून राहिली. तिनं एवढंच डोकं चालवलं, मला पकडल्यावर तेवढे पशु मारल्या जातील, मग तेवढे पशु मारल्यापेक्षा मेल्या पशुच्या आश्रयानं थांबलं तर काय बिघडलं. सगळे जंगल पिंजून काढलं. दुर्गंधीमुळे इकडे कोणी आलं नाही. हिंस्त्र पशून खाल्लं असावं असं अनुमान केलं. शबरीचा तपास थांबला. पूर्वजन्माच्या पुण्याने शबरी मातंग गुरुदेवाच्या आश्रमापासून थोड्या अंतरावर दाट पाल्याचा वृक्ष, त्या वृक्षात लपून बसायची. मातंग गुरु आणि त्यांचे शिष्य उठायच्या आधी उठायची. त्यांच्या आश्रमापासून थेट पंपा सरोवरापर्यंत रस्ता हाताने साफ करायची. शेठजी झाडू नाही, हाताने रस्ता साफ करायची, हाताने. बरेच वर्ष नाही, बाल होती, तरुण झाली, प्रौढ झाली, म्हातारी झाली महाराज, तरी माहिती नाही मातंग गुरुला आणि शिष्याला आपला रस्ता हा उठायच्या आधी कोण स्वच्छ करतंय. अरे थोडा घरी गेल्यावर विचार करा राजा, किती वाजता उठली असेल शबरी दररोज. प्रत्येकाच्या वेळा उठण्याच्या ठरलेल्या. पहिला प्रहर और कोई जागे, दुसरा प्रहर भोगी, तिसरा प्रहर तस्कर जागे, चौथा प्रहर जोगी. पहिला प्रहर म्हणजे 6 ते 9 संध्याकाळी सगळे जागे असतात जेवणासाठी. 9 ते 12 सिनेमा पाहणारे जागे असतात. 12 ते 3 चोरटे. आणि 3:30ला ब्रह्ममुहूर्त लागलं की साधू जागा होतो स्नानासाठी. अरे हे 3:30ला जागे होऊन स्नानाला जायचे दररोज, तर पहाटे 3:30ला, तर त्यांच्या आश्रमापासून सरोवरापर्यंत रस्ता हातानं साफ करणारी शबरी रोज किती वाजता उठत असेल. नाही सापडली जन्मात, पण म्हातारपणामुळे एक दिवस उतरायला उशीर झाला. झाडावर लटलट कापत हाताने रस्ता साफ करू लागली. आणि हे स्नानाला निघालेले. सर्वात पुढे मातंग गुरून मागे 5-50 शिष्य. कोणीतरी एक आकृती अंधारात चुळबुळ करते आहे म्हणून मातंग गुरुदेव थांबले. कोण आहे? आयुष्यात पहिल्यांदा पकडली महाराज. घाबरून गेली, उभी राहिली. मी बिल्ली नाही बाबाजी, भिल्ल जमाती जन्माला आली, शबरी नाव आहे माझं. सगळे शिष्य जवळ आले. बिल्ली? हा बाबाजी. हा रस्ता स्वच्छ करायचं काम कोणी केलं? जन्मभर मीच केलं बाबाजी. झाडू घेतला नाही बाबाजी, हाताने रस्ता साफ केला. का बरं? मी बिल्ली नाही ना. मला भीती वाटली, तुम्ही पवित्र महात्मे या भिल्लिनीला चरणाला हात लावू देणार नाही. मग मी डोकं चालवलं बाबाजी, हे मला चरणाला हात लावू देणार नाही, पण यांचे चरण ज्या मातेला लागतील त्या मातेला तर हात लावता येईल. म्हणून तुमच्या चरणानं पवित्र झालेली माती मी हातानं स्वच्छ केली बाबाजी. शिष्य जवळ आले. गुरुदेव, बिल्ली नाही म्हणतात, हिनं हातानं रस्ता साफ केला. त्या रस्त्यावरून आपण स्नान करून आपल्या कर्माला बाध आली. गुरुदेव म्हणले, कोण म्हणते कर्माला बाध आली? अरे हे तुकडे माणसानं केले, देवानं नाही. जानत हो भक्ती करणाता. थोडा विचार करा पाटील. सोहळे नेसून गेलेल्या ब्रह्मरुंदाच्या नैवेद्याकडे न पाहणारा पंढरीचा पांडुरंग चोखोबारायच्या झोपड्यात जाऊन दही पीत होता. काय कारण आहे? उच्च नीच काही निर्णय भगवंत, उच्च नीच काही निर्णय भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखुनिया, तिष्ठे भाव भक्ती देखुनिया. उच्च नीच काही नेने भगवंत, उच्च नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती
देखो निया तिष्ठ भाव भक्ति देखो निया सजन कसाया विकुलागे मास सजन कसाया विकुलागे मास सजन कसाया विकुलागे मास सजन कसाया विकुलागे मास मारा त्या सावत्यास खुरपुलागे माळ्या सावत्यास खुरपुलागे उच नीच काही देणे भगवंत उच नीच काही देणे भगवंत तिष्ठ भाव भक्ति देखो निया तिष्ठ भाव भक्ति देखो निया उच नीच काही नेने भगवंत उच नीच काही नेने भगवंत तिष्ठ भाव भक्ति देखो निया तिष्ठ भाव भक्ति देखो निया ऊच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखुणी दासीपुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्याघरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगू लागे रोहित संगे चोखा मेळ्या संगे ढोरे ओढी सजन कासाय विकू लागे मास माळी सावत्यास खूप लागे नरहरी सोनारा घडू फुंकू लागे घरी गेल्यावर पाहून घेणे. शिष्य म्हणाले गुरुजीचं डोकं म्हातारपणामुळे आपण दुसऱ्या रस्त्यानं स्नानाला जाऊ. शिष्य दुसऱ्या रस्त्यानं स्नानाला गेले. गुरुदेव बोलत राहिले. स्नान न करता शिष्य वापस आले. गुरुदेव अरे स्नान कुठे करावं? पंपा सरोवरात. शक्य नाही. आटलं का रे पाणी? नाही, रक्तानं भरलंय सरोवर. हा बरोबर आहे का? उभं आयुष्य घालवलंय ना आपल्या सेवेत. तिच्या सेवेची विटंबना केली तुम्ही सगळ्यांनी. एकच उपाय आहे. तिच्या चरणाचं तीर्थ घ्या, त्या सरोवरात नेऊन टाका, पहिल्यासारखं होईल. असं म्हटल्यावर ती डोकं बदलू बदलू रडू लागली शबरी. कोण्या नरकाला नेऊन घालता महाराज तुम्ही? माझ्या चरणाचं तीर्थ. उभे राहा, उभे राहा. जगातल्या तीर्थाला पवित्र करणारा तीर्थ तू आहे. जेव्हा चरण तीर्थ शबरीचं सरोवरात नेऊन टाकलं, सरोवर पहिल्यासारखं. तीर्थे तया ठाया यती पुनीत भावया पर्व काय पाया तळी वसे वैष्णवा सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझ्या मना. आता शबरीचा अधिकार कळाला. तिची झोपडी तयार झाली. शबरी रोज प्रवचनाला यायची महाराज. सगळ्या शिष्यांच्या मागं अंतर ठेवून बसायची. सर्वांगाचे कान करून गुरुमुखातलं श्रवण करायची. पाटील प्रवचन झालं म्हणजे तिथंच डोकं आपटून गुरुला वंदन करून निघून जायची. ही तिची कालक्रमणा सुरू. एक दिवसची घटना अशी झाली. स्वतः मातंग गुरु शबरीच्या आश्रमात एकटेच आले. एकटेच. वेळ सकाळची. शबरी बाहेर आली. गुरुच्या पायावर डोकं ठेवलं, हात जोडले, वर पाहिलं ना बाबा, तर गुरु हुंदके देऊन रडत होते. काय वाटलं असेल? जर गुरु तुमच्या दारात येऊन रडत असेल काय वाटल? गुरुजी यह आने का कष्ट क्यों उठाया, मुझे क्यों नहीं बुला लिया? एकांत में कुछ कहना था बेटी. क्या कहना गुरुदेव? पहली बात, मैं कुछ दिनों के बाद निज धाम जा रहा. हमें छोड़ के सभी को जाना पड़ता बेटी, लेकिन एक खुशी का संदेश बताने के लिए आया था. 80-80 हजार साल लोहे का आटा खाकर ध्यान करने वालों के ध्यान में नहीं आने वाला भगवान तुम्हारे झोपड़ी में दर्शन देने आएगा बेटे, ये बताने के लिए आया हूं.
गुरुदेव तो उस समय आप नहीं रहोगे? नहीं, आप नहीं रहोगे तो मैं कैसी पहचानूंगी? वो भगवान है। केवल मेरे वचन पर विश्वास रखो बेटी। तुम्हारे झोपड़ी में जिंदगी में जो पुरुष आएगा वो भगवान ही होगा। भगवान के सिवा कोई पुरुष नहीं आएगा। जो आएगा सो भगवान। गुरुदेव निजधामाला गेले। त्या दिवसापासून शबरी रामाची वाट पाहत होती। किती वर्ष वाट पाहिली असेल? काही ठिकाणी असं सांगितलं गेलं की रामाचा जन्मच व्हायचा होता तेव्हा गुरुनं सांगितलं होतं राम येतील. आता घरी जाऊन अभ्यास करा. त्याच वर्षी जर राम जन्माला आला असेल समजा शेठजी, तर निदान 41 वर्षे तर वाट पाहिली. रामाचा जन्म त्या वर्षी झाला. मग 27व्या वर्षी राम वनवासात आला. वनवासाचे 13 संपले. 27 न 13 40. आता 14व सुरू आहे. म्हणजे 41 वर्ष तर भजन केलं का नाही रामासाठी? घरी गेल्यावर डोकं चालवा. दिवसभर मुंडकं फिरवायची. डावीकडे उजवीकडे पुढे माग का दिशा काल तिथी वार महिना अजिबात गुरुनं सांगितलं नव्हतं. डावीकडे उजवीकडे पुढे मागे आकडिया छाडा पडी पंत निहारी निहारी जिबडिया छाडा पडी राम पुकारी पुकारी. रामाचं भजन करून जिभेला छाले पडले होते. भविष्य काळाच्या चिंतनात शबरी मग्न आहे. आपणही सर्वांनी आता तुमच्या पार्टीचं आहे भजन आज. कौसल्या माता तुम्ही सगळ्या शबरी व्हात आज 10 मिनिटा करता. तुम्ही सुद्धा हात वर करा. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. सोपा है. जब मेरे राम जी का आवन होगा. जब मेरे राम जी का जब मेरे राम जी का आवन होगा. जब मेरे शबरी की कुटिया का पावन होगा. शबरी की कुटिया का शबरी की कुटिया का पावन होगा. शबरी की. वाह वाह शाबाश. मेरे प्यारे नैनों को दर्शन होगा. मेरे प्यारे ऐसा है. मेरे प्यारे नैनों को दर्शन होगा. मेरे प्यारे शबरी की कुटिया का पावन होगा. शबरी की कुटिया का. सेठ जी भजन करो. बगिया में जाकर मैं तो कलिया चुन लाऊंगी. 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 हार बनाऊंगी गले में पहनाऊंगी. हार बनाऊंगी गले में पहनाऊंगी. पूजा के थाली में चंदन होगा. पूजा की थाली में चंदन होगा. शबरी की कुटिया का पावन होगा. शबरी की कुटिया का पावन असं. वाह वाह. जब मेरे राम जी का आवन होगा. जब मेरे लोहारा नहीं शबरी का आश्रम लग रहा है. शबरी की कुटिया का पावन होगा. शबरी की
आएंगे जब बुराई तब आसन पर बिठाऊंगे। आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगे। आएंगे जब बुराई तब आसन पर बिठाऊंगे। आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी। मीठे मीठे पेड़ अपने हाथों से खिलाऊंगे। मीठे मीठे पेड़ अपने हाथों से खिलाऊंगी। मीठे 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 पेड़ अपने हाथों से खिलाऊंगे। मीठे 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 पेड़ अपने हाथों से खिलाऊंगी। साथ 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 लखन जी का दर्शन होगा। सबरी की कुटिया का पावन होगा। तो मेरे राम जी का पावन होगा। सबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का सबरी की जब मेरे राम जी का सबरी की मेरे झोपड़ी की बात आज खुद जाएंगे नारायण आएंगे। पाहताय सर्वांना हे हात वर करा, हात वर. मेरे झोपड़ी के बाद आज खुद जाएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के बाद राम आएंगे आएंगे राम आएंगे। राम आएंगे आएंगे राम आएंगे। मेरे कटे आज आएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के बाद आज खुद जाएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग मेरे राम आएंगे तो रास्ता बुहारूंगे। राम आएंगे तो रास्ता बुहारूंगे। राम आएंगे तो रास्ता बुहारूंगे। अपने हाथों से चरण पकड़ूंगे। अपने हाथों से चरण मेरे हाथों से चरण पकड़ूंगे। मेरे जन्मों के पाप मिट जाएंगे। मेरे झोपड़ी के बाद आज खुद जाएंगे। मेरे झोपड़ी के भजन करो माधुरा मेरे राम आएंगे तो अंगना सजाऊंगे। राम आएंगे तो अंगना सजाऊंगे। राम आएंगे तो अंगना सजाऊंगे। दीप जला के दिवाली में मनाऊंगे। दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। दीप जला के दिवाली मेरे कर्मों के पाप मिट जाएंगे। मेरे झोपड़ी के बाद आज खुद जाएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग राम
ना सजाऊं। राम आए पटेल मेरे हाथों से झूला मैं झूलाऊं, मेरे हाथों से झूला मैं झूलाऊं, मेरे हाथों से मेरे जन्म होते, मेरे जन्म होते, मेरे जन्म होते ताप मिट जाएंगे, हम आएंगे मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, हम आएंगे मेरे झोपड़ी के भाग आज मेरे शाबाश। आजा आजा जब दिल में लगे मेरे नाम, जब दिल में लगे मेरे नाम, ये मेरे गली आजा, जब दिल में लगे मेरे नाम, मेरे घर आ जाना, आ जाना, आ जाना। जब दिल में लगे मेरे राम, जब दिल में लगे मेरे राम, मेरे घर आ जाना, आ जाना। मेरे ऊपर की आवाज़ खुल जाएंगे, हम आएंगे मेरे ऊपर की आवाज़ खुल जाएंगे, हम आएंगे मेरे ऊपर की आवाज़ खुल जाएंगे। संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.